एका ऑडिओ क्लिपमुळे नाशिक विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती अधिकच आपल्याला रंगात असल्याची पाहायला मिळतं आणि ज्या ऑडिओ क्लिपमुळे ह्या अपक्ष उमेदवारांनी माघार घेतलेली नाही आहे, ज्यांच्या ऑडिओ क्लिपमुळे घेतलेली नाही ते स्वतः कुणाल दराडे आपल्यासोबत आहेत। एकंदरीतच आपल्यावरती ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल होती, आपल्यावरती आरोप केले जातात, समोरचा जो उमेदवार आहे त्याचा बाप काढल्याचा आरोप आपल्यावरती होतो। का कसं पाहता आपण याकडे? नाही, खरं तर मी जसं मगाशी बोललो की मी एक सुसंस्कृत परिवारातनं मी येतो। मी स्वतः इंजिनियर आहे, माझी फॅमिलीमध्ये 9 डॉक्टर आहे, माझी वाईफ डॉक्टर आहे आणि कोणाबद्दल असं बोलायचं माझं काही कारणच नाही। परंतु माझे जे काही हितचिंतक या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना आमच्या दोघांमध्ये जो गैरसमज निर्माण करायचा होता, अनेक गोष्टींनी त्यांनी प्रयत्नही केला की यांच्यामध्ये कसा गैरसमज निर्माण होईल, अनेक खेळी करून बघितले त्यांनी आणि म्हणून सकाळी शेवटची खेळी त्यांनी केली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी या ठिकाणी झाले। मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल, गोकुळ भाऊ, गणेश भाऊ हे माझे भावासारखे आहेत। आमचे गेल्या 40 वर्षापासून त्यांचे काका असतील, दिगंबर काका, आणि आमचे रिलेशन आहेत, गोकुळ भाऊचे गणेश भाऊचे आमचे रिलेशन आहे। परंतु हा गैरसमज त्या ठिकाणी निर्माण करून दिला। कोणीतरी सांगितलं की कुठल्या तरी नगरसेवकाकडे मी असं बोललो की त्यांच्या वडिलांबद्दल मी उद्गार काढले। मी गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊंना दोघांना सांगतो की ती जर खरंच ऑडिओ क्लिप जर माझी असेल आणि तुम्ही ती फॉरेन्सिकला पाठवा किंबहुना अजून कुठलं एखादं ऑर्गनायझेशन असेल तिकडे पाठवा आणि ती जर ऑडिओ क्लिप तो व्हॉईस जर माझा असला तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी या ठिकाणी भोगायला तयार आहे। एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगेल। हा आपल्या दोघांमध्ये लोकांना गैरसमज निर्माण करून दिलेला आहे आणि लोकांना खेळ करायचा आहे, लोकांना तमाशा बघायचा आहे आणि आपल्यामध्ये अजून कसे गैरसमज निर्माण होतील। तुम्हाला आरोप कोणावरती, लोकांना आपल्यामध्ये वाद निर्माण केला, खेळ करायचा, नेमका आपला आरोप कोणावरती? आता ते तर गणेश भाऊ आणि गोकुळ भाऊंनाच माहीत असेल की त्यांचा ती ऑडिओ क्लिप त्यांना कोणी ऐकवली किंवा कोणी सांगितलं आहे, तोच व्यक्ती त्या ठिकाणी सांगू शकतो। मला तर काही सांगता येणार नाही। मी तर आपल्या माध्यमातूनच बघितलं आत्ता की मी त्यांच्या वडिलांबद्दल असं बोललो म्हणून। तर मी एवढं कॉन्फिडेंटली का तुम्हाला सांगतो आहे, मी जर बोललो असतो तर मी तुमच्यासमोर आलोच नसतो आणि मी जर तुम्हाला फॉरेन्सिकची आणि इतर ऑर्गनायझेशनचं मी जर तुम्हाला सांगतो याचा अर्थ माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य असणार आहे, असं मला आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं आहे। खरं तर आपण असाल किंवा आपले नेते असतील, महायुतीतील नेते असतील, ही माघारी व्हायसाठी प्रयत्न करत आहे, मात्र अखेरच्या क्षणी देखील असं काही झालं नाही। आता ही निवडणूक आपल्याला अधिक चुरशीची वाटते? नाही, मी फार छोटा कार्यकर्ता आहे। निवडणुकीत काय होईल काय होणार नाही हे मी आज तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि गणेश भाऊसुद्धा महाविकास आघाडीचेच घटक आहे। आता ते सगळे मिळून ठरवतील काय करायचं। परंतु मी एक छोटा कार्यकर्ता आहे। मी तुमच्यासमोर याच्यासाठी आलो आहे का मी काही जर केलेलंच नाही आहे आणि तो आरोप जर माझ्यावर होत असेल त्याचं स्पष्टीकरण देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणून ते स्पष्टीकरण देण्यासाठी मी आपल्यापुढे आलो। आणि तुम्ही सकाळपासून माझा फॉलोअप करत होते, पण मी 3 वाजेची वाट बघत होतो की बाबा गोकुळ भाऊंचा काही गैरसमज दूर करण्यासाठी महायुतीचे नेते त्या ठिकाणी बोलत असतील त्यांच्याशी, आणि म्हणून मी थांबलो होतो। परंतु 3 वाजून गेले आता, तर माझी बाजू मला मांडणं गरजेचं आहे ना। उद्या मी जर गप्प बसलो याचा अर्थ मी गुन्हा केला असं होतं ना। मी जर बोलतो याचा अर्थ काहीतरी तथ्य त्याच्यामध्ये असणार आहे। एवढीच नम्र विनंती मला गोकुळ भाऊ, गणेश भाऊंना करायची। नक्कीच आपल्यासोबत नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे होते। माझाच ऑडिओ आहे का हा तपासून बघा, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिलेली आहे। दरम्यान आता अपक्ष उमेदवारांनी माघारी न घेतल्यामुळे नाशिक विधान परिषदेची जी निवडणूक आहे ती अधिक चुरशीची होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता आगामी काळात कशा पद्धतीनं या निवडणुकीत आणखी रंग येतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन योगेंद्रसह पवन नेवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।